गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपतीला मयुरेश या नावाने ओळखलं जात असे, असा उल्लेख पुराणामध्ये सापडतो. मग मयुरेशाचा गणेश कसा झाला त्याची सुद्धा कथा फार रंजक आहे बरं का. भगवान शंकरांच्या डोक्यावरती मस्तकावरती आपण चंद्र बघतोच. मग मयुरेशला म्हणजेच ह्या छोट्या गणपतीला या चंद्राबद्दल फार कुतूहल वाटायचं. त्याला वाटायचं हा चंद्र आपल्याकडेही असावा आणि तो संधीची वाट पाहत होता. एकदा भगवान शंकर गाढ झोपले असताना या मयुरेशाने शंकरांच्या डोक्यावरील चंद्र काढला आणि तो आपल्याबरोबर खेळायला घेऊन गेला. इकडे शंकरांना जाग आली. आपल्या मस्तकी हात लावून बघितला तर चंद्र तिथे नाही असं त्यांना आढळून आलं. म्हणून त्यांनी पार्वतीकडे, नंदीकडे, आपल्या गणांकडे चंद्राविषयी विचारणा केली. त्यावेळी काही गणांनी चंद्र मयुरेशाच्या हाती पाहिल्याचे सांगितले आणि तो त्यांनी खेळाला नेल्याचे सांगितले. त्यावेळी शंकर भगवानांनी लागलीच मयुरेशाला पकडून आणण्याची आज्ञा गणांना केली. आता स्वामींची आज्ञा श्रीसावंद्य. सर्व गण नंदी मयुरेशाला पकडून आणण्यासाठी निघाले. पण मयुरेश त्यांच्या पकडायला मयुरेशाला ते पकडू शकले नाहीत, कारण अक्षरशः त्यांचा लपंडावाचा खेळ चालू होता. क्षणात मयुरेश गुप्त होई तर क्षणात त्यांच्या पुढे प्रकट होई. क्षणात तो अतिशय जड होई तर क्षणात तो पिसासारखा हलका होई. अशा हुलकावण्यांचा खेळ सुरू होता. कधी कधी तो श्वासानं नंदीगणांना दूर पिटाळून लावी. सारे शिवगण आणि नंदी ह्या लपंडावाच्या डावाला अगदी दमले, कंटाळून गेले आणि शेवटी शंकरांना त्यांनी सांगितलं की मयुरेशाला पकडायला आम्ही असमर्थ आहोत. अशी खात्री पटल्यानंतर नंदी आणि हे अक्षरशः त्यांचं तोंड कसं झालं तर रडबेडच झालं. आणि हे आता आपण सांगायला आलोय, पण तिथे येऊन बघतायत तर काय, शंकर पार्वती बसलेत, मध्ये गणेश बसलेला म्हणजे मयुरेश बसलेला आहे आणि ह्या सगळ्यांनी तोंडामध्ये बोटं घातली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की चंद्र भगवान शंकरांच्या माथ्यावरच आहे आणि मयुरेश या दोघांच्या मध्ये बसलाय आणि तिघांभोवती मोठा असा ओंकार आहे. आणि यानंतर शिवगण मयुरेशाच्याच म्हणजे गणपतीच्या आज्ञेत वागू लागले आणि तो गणांचा अधिपती झाला, ईश झाला. म्हणून त्याला तेव्हापासनं गणेश किंवा गणपती हे नाव प्राप्त झाले. अशी ही गणेश आणि गणपती नावाची कथा. गणपती बाप्पा